नमस्कार, मी मनीषा. माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आता आज मी काय करते, मस्त चिंच गुळाची आमटी करते शेवगा टाकून. चला बघूया रेसिपी कशी आहे ते. टोप मी तापायला ठेवला आहे, त्याच्यात थोडंसं आता मी तेल ॲड करते. किंचितचा गॅस वाढवला आहे. आता पटापट आपल्याला गॅस बारीक केला मी. आता पटापट सगळं टाकायचं आहे. काही जास्त साहित्य नाही आहे. मोहरी आपली तडतडली आहे. जिरे, कढीपत्ता, हिंग पण टाकून घ्यायचं आज आपल्याला, कारण कांदा लसूण वगैरे काही नाही येणार आहे. थोडीशी कोथिंबीर, ठेचलेला लसूण, गावचा लसूण आहे त्यामुळे थोडासा सालीसकट ठेवला आहे मी. त्याच्यामध्ये आता कांदा लसूण चटणी टाकणार आहे मी. थोडासा लसूण आपल्या इथे हलका गॅस वाढवते, पूर्ण बारीक केलेला, थोडा मीडियम केला. गावचा लसूण असल्यामुळे त्याचा एवढा सुंदर येतो ना सुगंध, खूप छान होतो. आता त्याच्यामध्ये टाकते कांदा लसूण चटणी, 1.5 चमचा आहे. आणि ह्याच्याबरोबर टाकायचं आपल्याला, मी हे ठेचून घेतलं सगळं, सुकं खोबरं आहे, लसूण आहे थोडासा, याच्यात आलं आहे आणि कोथिंबीर आहे. हे पण सगळं आपल्याला चटणी बरोबरच टाकायचं आहे. सुकं आहे, पाणी वगैरे बिलकुल त्याला घातलेलं नाही आहे. बघू शकता आता हे छान एकदम मिक्स झालं. आता ह्याच्याबरोबर आपल्याला टाकायचे शेवग्याच्या शेंगा, धुवून चिरून घेतले, आणि तुरीची डाळ ती शिजवून घेतली मी. 1-2 मिनिटच परतायचं आपल्याला हे. छान एकदम भाजलं गेलं, खूपच सुंदर सुवास येतो. आज आपण याला हळद वापरलेली नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता, पण याला हळद नाही घातली तरी चालते. बस आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे बघू शकता तुम्ही, डाळ मी शिजवून घेतली आहे आणि गरगटली आहे त्याला रवीने. आता ते मी डायरेक्ट ह्याच्यात ओढते. गॅस थोडा वाढवला म्हणजे फोडणी मस्त बसते. हां 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 काय सुरेख फोडणीचा स्मेल आलाय, सुंदर एकदम. थोडीशी पाण्याची अजून गरज वाटते. डाळ घातलेल्या टोपामध्येच विसळून घेते, अजून थोडंसं पाणी टाकते त्याच्यात. बघू शकता काय सुंदर आलाय रंग त्याला. आता त्याच्यामध्ये मी टाकते चिंचेचा मी कोळ करून नाही घेतलाय, डायरेक्ट टाकणार आहे. गावावरून आणले मी स्वतःच, आम्ही झाडावरनं काढून तर छान सुकवून त्याला मीठ वगैरे लावून ठेवलेलं, वर्षभर छान टिकतात. आता त्याच्यातलं मीठ वगैरे सगळं निघून गेलं आहे. एवढा गूळ टाकते आणि चवीनुसार मीठ. थोडीशी कोथिंबीर. आता त्याला उकळी आली की गॅस बारीक करा आणि साधारण एक 4-5 मिनटं ठेवा. शेवग्याची शेंग आहे ती लगेच शिजते, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. खूप सुंदर सुवास येतो. छान उकळी फुटले. आता त्याला अजून 1 मिनिट सेकंदभर
छान उकळी फुटली तुम्ही बघू शकता. तर गॅस मी बारीक करते. आता एक साधारण 4-5 मिनटं असंच चालू ठेवते मी. आता तुम्ही बघू शकता गॅस मी बंद केला आहे. आमटी आपली झाली आहे. अतिशय सुंदर झाली आहे. बघताना तर सुंदर दिसते, पण चवीला तर त्याच्यापेक्षा सुंदर लागणार आहे. अशीच आमटी तुम्ही शेवग्याची शेंग न टाकता केली ना तरीसुद्धा चालू शकते, सुंदर लागते. तर करून बघा ही पद्धत वापरून. आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.